आणि बाई बाळांत झाल्यानंतर तिच्यात सगळी क्षमता निर्माण होते. मातोश्रीने सांगायला नको आहे. बाळाला बघितलं की दुधाचा पाना फुटतो. सहज 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 सांभाळण्याची वृत्ती येते. कोणत्याही मुलीला शिकवावं लागत नाही बाळाला कसं पाजावं, त्याला कसं करावं, त्याचं काय करावं, सगळं येतं. आलं का लक्षात? 3 तासांनी पाजायचं म्हटल्यानंतर जी उठणार नाही, रात्री झोपली की सकाळी हलवून शोधा. ते बाळाने या अंगावर केली की जागी होते. उठलं वाटतं बाळ. कळलं का? हे कोण करून देतं? ती परमसत्ताच आहे. हे दर्शन आहे. हे त्या परमसत्तेचं दर्शन आहे. शिकवावं लागत नाही. हे ज्याचं त्याचं ज्या त्या वेळेला ते ज्ञान प्राप्त होतं. म्हणून इथे कौतुकाने सांगतात, अरे मरून काय उपयोग आहे? ते ज्ञान स्वतः नाहीसे होते आणि मोक्ष प्राप्त होतो. आपल्या ह्याच्यात सुद्धा लिहिले ज्ञानेश्वर महाराजांनी मोक्षाचं वर्णन करताना. ते म्हणले, काशीला मेल्यावर मोक्ष, शुचित्वे शुचिगंगा होय आणि पाप तापही जाय, परी येता हे बुडणीक. मोक्ष दुराराध्य अवघड आहे, इतका सोपा नाही. हिमालयात गेल्यानंतर मोक्ष मिळतो, पण केव्हा? मेल्यावर. आता मेल्यावर मोक्ष मिळतो, याला काय उपयोग आहे? हां, मेल्यावर तुमच्या फोटोला हार घातला मुलांनी आणि एकदाच घातला नाही, 10 दिवस बदलत होता, रोजचा नवीन. उदबत्ती लावायचे ना हार घालायचा. काय भाविक आहे. जिवंतपणी सगळा पैसा त्याचा काढून घेतला, फूल दिलं नाही पण तो डॅम फुल झाला. महामूर्ख ठरला तो. फुल म्हणजे वेडपट. काय आता हार घालतं. मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, सूचना, मेल्यावर मड्याला सजवू नका. तुम्हाला जर आई वडिलाबद्दल आदर असेल ना, ते जिवंतपणी त्यांचा हार घाला, पूजा करा, आशीर्वाद मागा. मेल्यानंतरचे हात गावानी बघण्याकरता असतात आणि जिवंतपणीचे हार त्यांना सुख देण्याकरता असतं. मेल्यावर काय गावाने म्हणायचं, काय मिरवणूक काढली, पैसा उधळत होता. राजाचा मोठा परिसर 400 किलोमीटरचा. काय 400 किलोमीटरचा परिसर असल्या कारणाने तो प्रवासाला निघाला. जुना काळ. या गावातून पलीकडच्या गावात गेला, तिथे मुक्काम केला. राज्य कोणाचं? पलीकडे गेला, राज्य कोणाचं? पलीकडे गेला, राज्य कोणाचं? असं 2 महिन्यांनी दौरा करून आला. काय अहो म्हणले, कुठे गेला होता? ते म्हणले, आपल्या राज्यात गेलो होतो. मग एवढा उशीर? हो म्हणलं, माझं राज्य 400 किलोमीटरचा परिसर. असं होय, म्हणजे जिकडे जाल तिकडे तुम्हीच का? ते म्हणले, आम्हीच. तसं जिकडे जाईल तिथे माझा पांडुरंग आहे. अध्यात्माच्या भाषेत सत्ता मात्र ज्ञान म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. सत्ता मात्र ज्ञान आणि तुम्हाला जवळीक वाटत नसेल तर मायबाप पांडुरंग म्हणा. हां, त्या नावाने जवळीक वाटते. सत्ता मात्र ज्ञान नाव कसं आहे? काय झाला मुलगा, काय झाला मुलगा, काय झाला मुलगा, काय झाली मुलगी, एवढंच. काय मग तिला नाव ठेवा ना, सुनंदा. मुलाचं नाव ठेवा परमानंद. मोठा झाल्यावर बघून त्याला राग येत असला तरी परमानंदा. मोठं झालं बापुराचं असं झालं, समोर आलं की नाव काय? परमानंद. अवघड आहे. असो, चला आता हे समजून सांगण्याकरता मला ही जरा अशी काय करता बाबा. आता हे त्या कापड धंद्याचं असंच असतं बरं का. ती घडी काय आहे ती कळत नाही, पण उघडून दाखवली की कळतं. आणि आम्हाला काय करायचं आहे ते घडी दाखवून तुमच्या अंगावरून टाकून बघायची. काय बाईसाहेब लुगडं तुम्हाला दिसतं आहे, आत्तापर्यंत आमच्या दुकानात एवढे आले पण तुमच्या इतकं शोभून दिसलं नाही, गेली घडी म्हणून समजा.
आणि पुन्हा जाऊन नवऱ्याला दाखवलं ते कसं काय दिसते, बरं आहे, स्थितप्रज्ञ. ती म्हणली दुकानदार म्हणला मला चांगलं दिसतं आणि तुम्हाला काहीच वाटत नाही. ते म्हणले त्यांनी तुला एकदा बघितलं, मी रोज बघतोय. तेव्हा तुला बघून 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 तो जाऊ द्या, मनातलं सौंदर्य निघून गेलंय. काय मजा आहे ना. चला आपला आनंद लुटावा. त्याला महिनाभर आपण आनंद लुटत आलो आहे, असाच आनंद लुटायचा आहे. जिथपर्यंत आयुष्य आहे तिथपर्यंत लुटू द्या. याच्यापेक्षा दुसरं काय. काय आयुष्य असावं, सांगण्याची शक्ती असावी, तुम्हाला यायला असावी, मला सांगायला असावी. काय दगडूशेठ हलवाईचा तर काही प्रश्नच नाही. विचारी अतिशय प्रेम करतात सगळीच मंडळी. त्यांनी संकल्प केलाच आहे, बाबा महाराज सांगताय तिथपर्यंत नाही म्हणायचं नाही. ज्ञानेश्वर महाराज कौतुकाने सांग, दीपे असता नसता आपणची दीपाची नियंता, ऐसी सिद्ध प्रकाशता बोलले की आपणची आपण पे केवी अंधारी हरपे, मग दीपाचे नि पडपे लागावे तेने. आपणच अंधारात हरपलो म्हणायचं कोणी, दीपानी. दीपाने काय म्हणायचं, आपण अंधारामध्ये हरपलो. हे कोण सांगतोय, दीप. दीप घेऊन या धुंडीती अंधार. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. दीप घेऊन या धुंडीती अंधार. काय म्हणताय, दीप घेत आहेत अंधार धुंडतायत. अरे कसं काय होतं. तसं महाराज म्हणाले, आपुले सिद्ध ज्ञाने मानिले ज्ञान अज्ञाने. मग निषेध आणि पावणे ऐसव ते जेवी पावणे नव्हे, पुढेही अभिप्राय संकेत बोलीला येवैसी. आपणची आपण असी नेणता देशोदेशी आपण गिवसे हे किरो होय, परी बहुता का दिया आपण पे आठवलिया म्हणे मी या कैसे रिजो. आता जास्ती वेळ नाही आहे आपल्याला, 2 दिवसात प्रकरण संपवायचं आहे. तेव्हा जास्ती काय आता किस काढत नाही. भरपूर किस निघालेला आहे, अगदी बारीक सारीक केस निघालेला आहे, काही शिल्लक ठेवलेलं नाही. म्हणून आता आज काय 24, उद्या 25, परवा 26, बरोबर नाही नाही का, उद्याच 25 म्हणजे बरोबर आहे. उद्या संपायला पाहिजे. संपायला पाहिजे उद्यात. परवापासून कीर्तन, 26 पासून कीर्तन. म्हणून 2 दिवसात जरा जास्ती होव्या सांगतो. त्यामुळे सवय झाली आहे बोलायची, त्यामुळे ते वाढत जातं. तसं इथे काय लिहिलं आहे बघा. महाराज म्हणतात कसं घडलं. आपण आपल्याला जवळ आहे विसरून आपण आपल्या जवळ आहोत. हे आपणही आपणसे नेणता देशोदेशी. आपण जी घेऊसे आपणच आपल्याला शोधत निघाला आहे. कसं ठरेल. आणि मग म्हणाला, काय म्हणाला, मी सापडलो मी सापडलो मी सापडलो मी सापडलो मी सापडलो मी सापडलो. आता हे बघा थोडक्यात. आता तुम्हाला माहिती आहे मी बाबा महाराज आहे का नाही, माहिती आहे ना. बरं मलाही माहिती आहे. कळलं का, मी बाबा महाराज बरं का. मग इकडच्या बाजूला कळलं का तुम्हाला अप्पा, मी बाबा महाराज. कळलं का ताई, मी बाबा महाराज. अहो मी बाबा महाराज. माणसं म्हणतील काय चाललंय, काय तिथे मोठेपण नाही का. पंचपक्वान्नाचं ताट जेवतो ठीक आहे, भुकेलीच्या वेळेला मिळालं नाही काय त्यावेळेला चिरमुरे. म्हणून माणसांना सांगायला असतं, हो आम्ही लहानपणी चिरमुरे खाऊन दिवस काढले. बरोबर बरोबर आहे. म्हणजे मिळत नव्हतं म्हणून चिरमुऱ्याचं महत्त्व, तसं अज्ञान ग्रहित धरलं म्हणून ज्ञानाचं महत्त्व. आम्ही ज्ञान सुद्धा ग्रहित धरत नाही, अज्ञानी ग्रहित धरत नाही, तुमचं ज्ञानही ग्रहित धरत नाही. मग एवढं त्या ज्ञानाला मोठेपणा काय वाटायचं कारण आहे. मूर्ख आहे. ज्ञान तसं जर असेल कुणाजवळ, ज्ञान काय, अरे सत्ता मात्र ज्ञान चिद घन
निरंतर जे चिद्रूप. त्याची आपुले म्हणजे तुम्ही म्हटल्यानंतर असं वाटायला पाहिजे हे आपलं स्वरूप आहे. निरंतर जे चिद्रूप. हां, आपणासी मानो निखंडन साच मानावे अज्ञान. मग अज्ञान मिसे जाणच लागू ज्ञानी. आपलंच खंडन आपण करून घ्यायचं आणि सांगायचं वा छान झालं, ज्ञानाला मोठे प्राप्त झाला. एव ज्ञानेश लागवे तरी जाणतची नेणे होय, ए विषयी बरवे निदर्शन देतो. जेवी दीप लाविला जेणे त्यासी प्रकाशिला दीपे तेणे. हे वचनप्रमाणे नवी दैसे दीप लावला, पहिल्या दीपाने दुसरा लावला. आणि हा दीप काय म्हणतो, तुझ्यामुळे मी दिसलो. कळतं काही नाही. बर, पहिलं हॉलमध्ये लाईट आहेच, दुसरी इकडचं बटन आहे, मग इकडचं बटन दाबलं, मग त्या बटनाला काय, त्या लाईटला काय म्हणायचं, तुझ्यामुळे हे लावलं. असं तुझ्यामुळे दिसलं. अरे ओरिजिनल आहेच ना, दिसणं ना दिसणं प्रश्न कुठं आहे, ज्ञान मात्र आहे. नाही अहो नाही आहे. हे केरळला ते विणल्या जातात, प्रसिद्ध साडी आहे ती. साडी 10,000च्या खाली नसते. असा राम नेसला होता. वल्कलम नाव काय, वल्कलम. म्हणजे तशा पद्धतीचा काही कपडा रामाच्या अंगावर होता का? नाही. कौतुक आहे, तिकडून आली म्हणून वल्कलम. कुणी काय त्या इंदोरहून साड्या येतात, महेश्वरी तिकडून येतात, त्याचं नाव काय ते चंदेरी. अहो माझ्या घरात बायका आहेत. एवढं तुम्हाला आश्चर्य वाटायला काय झालं? आणि मला ज्ञानेश्वरी सांगायची असले म्हणजे त्या सगळ्या गोष्टीची मी चौकशी करतो, म्हणजे तुम्हाला बरं वाटतं, असं आहे त्याच्यातलं. आता तुमचे नवरे चौकशी करत नाही, त्याला मी काय करू? काय चंदेरी, आता काय तिकडून आली महेश्वरी, तिकडून इंदोर भागातून, ज्या त्या भागातून जी आली ते नाव पडलं. बरोबर आहे ना? आता या सगळ्या साड्या जर राणीकडे असल्या तर तिला काय महत्त्व त्याचं? ते म्हणले बाईसाहेब ही पैठणी आहे असं म्हणले. मग तिने नेलं, तर मला माझ्याकडे स्टॉक दाखवते म्हणे पैठणीचा. तिने जे कपाट उघडलं तर 100-200 पैठणी. ते म्हणले आमचं कुठे जाऊन बसायची. तसं नाही हो, मी नेशीन, पण याचा अप्रूप मला नाही. तसं ते माया मानतात त्याला ज्ञानाचा अप्रूप. आम्ही जर मानतच नाही तर आम्हाला त्या साडीचं महत्त्व काय? कशाचा मोठेपणा? कसला मोठेपणा? नाही का? भुकेला असेल आणि त्यावेळेला चिरमुरे दिले ते मोठेपणा. व्याही भोजनाला जर चिरमुरे ठेवले, काय सांगा की व्याहाना बोलवलं, कसंही करून घरी या, कसंही करून घरी या. गेले व्याय, बसले. मग ताटामध्ये चिरमुरे चांगले फोडणी लावून, कांदा बिंदा. मग ते काय म्हणले, हे व्याही भोजन. व्याही भोजन, व्याही भोजन. अहो काही म्हणजे काय कुठे काही तुलना आहे का त्याला? व्याही भोजन म्हणजे त्याच पद्धतीने म्हणजे स्टँडर्डच पाहिजे. श्रीखंड बासुंदी श्री बालाजीचा बेत. श्रीखंड बासुंदी लाडू जिलेबी खाऊ दे, नाही तर न खाऊ देत, पण ताटात टाकलं ना तरी दिसलं पाहिजे. हां, तैसे ज्ञानरूप आत्मा ज्ञानेशी आपुली प्रमा करतसे सोम मायसे बंधू. आत्मा केवळ ज्ञानरूप, यासी काहीच नसे विक्षेप. तेनेच ज्ञान संकल्प करी म्हणे तोच मी आत्माराम. हे ज्ञानचे परी दिसे भ्रम बद्ध ऐसे नाम यासीच होय. अरे तोच म्हणतोय मी आत्माराम आहे. सांगायला कशाला पाहिजे? आहेच. आता मी म्हटलं मी बाबा मारा, सांगायला कशाला पाहिजे? आहेच. सांगण्याने आमच्या मनात घोटाळा झाला की हा तोतही आहे की काय. हो, घोटाळे होतातच. 1-2 माणसं महाराष्ट्रात आहेत, ते लावतात बाबा महाराज यांचं कीर्तन. आणि सातारा भागातलंच आहे आमचं ते. बाबा महाराज सातारकर यांचं कीर्तन. माणसं जातात आणि मला फोन करतात, तुम्ही आला नाही. म्हटलं कुठे?
काय कुठे कुठे हो अमक्या टिमक्या गेलो हो म्हटलं ते बाबा महाराज दुसरे सातारकर आहेत, काय बाबा नाव कोणाचं असू शकत नाही, बाबा महाराज सोडून या जगात कोणी महाराज असू शकत नाही बाबा नावाचा, आणि तो सातारचा असू शकत नाही, हा का नियम आहे का? पण म्हटले आम्ही फसलो ना, आता ते तुमचं तुम्ही बघून घ्या. जसं मूळचा बाबा महाराज आहेच आहे, त्याला धक्काच लागत नाही. काय तिथे गेल्यावर कळलं हे कोण आहे बाबा महाराज. अहो म्हटले हे नाहीत, हे नाहीत, नाही हेच आहेत, तुमचे असतील आमचे नाही. काय तसं बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ज्याच्या बुद्धीचा निश्चय झालेला आहे त्याच्या ठिकाणी म्हणून महाराज म्हणाले म्हणून तोच मी आत्माराम, हे ज्ञानाची परी दिसे भ्रम. हे ज्ञानच पण भ्रम दिसतोय. बद्ध ऐसे नाम, हे जे आत्मत्वा नाही मुकला, परी नावे की विसरून तो खला, तो खोनिश लागो लागा आत्मनेपणे. आत्मत्वाला कधी मुकला नाही, पण त्याला असं वाटतं ते मला मिळालं मिळालं असं वाटतं. तिथे संपलं, तिथे संपलं. काय मिळायचं आणि काय निरायचं आहे? बाबा महाराजाचं प्रवचन आहे म्हणून तर रोज एवढ्या संख्येने आम्ही येतोय. ठाऊक नाही कसं म्हणता? 25 वर्ष ऐकतोय, तुमचा ऐकता ऐकता म्हातारं झालो. सत्य ही परिस्थिती. आता एवढं माहिती असताना पुन्हा मी जर सांगितलं बाबा महाराज आहे, काही सांगायची गरज आहे का? मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. काय मग कोणीतरी पाया पडून मला सांगितलं तुम्ही बाबा महाराज आहात, तेव्हा मला कळलं मी बाबा महाराज आहे. तसं मी हरवलो होतो आणि मी सापडलो. काय तसं माझं अज्ञान प्राप्त झालं होतं ना, आता मला ज्ञान प्राप्त झालं. काय या बोलण्यात अर्थ आहे का? हे बघा अजून एक सांगतो, आपण दुसऱ्याकरता हरवलेला असो पण आपल्याकरता कधी हरवलेलं नाही. अजून एक मुद्दा, हरवलेला माणूस असतो तो दुसऱ्याकरता हरवलेला असतो, पण त्याच्याकरता हरवलेला असतो का? तसं ज्ञान हे मूळ सत्ता ज्ञान कधी हरवलेलंच नाही, ते तुमच्यापाशी आहे. हेच आहे, हरवला नाहीच. तुम्ही तुमच्याकरता कधी हरवला आहे का? दुसऱ्याकरता हरवला. ते पोर इकडे तिकडे जात, मग कुठे गेलं बाया? ते निवांत मागच्या खुर्चीवर बसलंय. मग कोणीतरी चॉकलेट दिली, निवांत खात बसलंय. इतकं एकरूप झाले की नाकातून येणारे हातातून येणारे ज्ञान अज्ञान दोन्ही एकरूप झालं त्याला. मस्तपैकी खात बसलंय. लबाडा लाज वाटते, माझा जीव कसा झाला तू इथे लपतोयस, ते हे करून असतो. माझं बोलणं कळलं का? दुसऱ्याकरता हरवलाय, तुम्ही कुठे हरवलाय? तसं जरा बघा. निरंतर चिद्रूप काय सुंदर उभी आहे. महिनाभर कोणी पाहुण्याला भेटत नाही, नेमाने येतात ते जर म्हणले ना 6 वाजता येतो, येऊ नका आमची प्रवचनाची वेळ आहे. एवढा जर तुम्हाला, मला असं वाटतं एवढं जरी संसारातून निघाला तरी खूप झालं ना. काय एवढं तरी आपल्याला संसारातून निघता येत आहे ना, पुष्कळ झालं. याच्यापेक्षा काय जास्ती. पाहता आत्मभाव बुद्धीचे नाही ठाव, आता मोक्षासी वाव सहजची झाला. मोक्षा मुकला म्हणून मोक्षची बंद घडला. मोक्षत्वा मुकला. आता कशाचा मोक्षण बद्ध? परी नवेचे सांजुला बंद आणि मोक्ष. एवं साच नवे मोक्ष बंधन. साचच नाही, मुळात मुख्य नाही. मुक्तता ते तर कैची आणिल बद्धता. म्हणून ज्ञानेश्वर जे ज्ञानाचे स्वय बुडे म्हणून भारी नावडे. ज्ञाने मोक्ष घडे ते निमालेनी. काय घडतं? कसं घडलं इथे? जे ज्ञान स्वतः नाहीसे होते त्याला महत्त्व देणे आवडत नाही, कारण ज्ञान मोक्ष घडे. ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. ज्ञानाने मोक्ष, नीट लक्षात घ्या. आणि अज्ञान आहे म्हणून ज्ञान. ज्ञानाने मोक्ष. जे ज्ञान स्वय बुडे म्हणून भारी नावडे. ज्ञान मोक्ष घडे ते निमालेनी. काय? ज्ञान निमालेनी मोक्ष घडे.
काय म्हणतायत, काय घडलं इथे? ते जिवंत राहून मोक्ष प्राप्त करून देत नाही, ते ज्ञान मरून मोक्ष प्राप्त करून देतं. माझं बोलणं कळलं का? अशा ज्ञानाचा काय उपयोग आहे, मोक्षाचा काय उपयोग आहे? चला एक गमतीदार दृष्टांत, पण इतका चांगला नाही. असं घडलं की बाळपणात बाई गेली आणि मूल शिल्लक राहिलं. काय घडली? बाई गेली. अशी कितीतरी उदाहरणं करतात. बाई गेली आणि मूल शिल्लक राहिलं. असतो का आनंद त्याचा? तसं ज्ञान मरून जर मोक्ष मिळत असेल तर त्या मोक्षाचा आनंद तरी काय आहे? कारण ज्ञान जर मेलं, मूळची बाई जर गेली, तिची आई जर गेली, सगळ्याला पुढे मोठं होई तोपर्यंत उपाधीच. कोणाच्या अंगावर पेना, पिलं तर पचेना. आलं का लक्षात?